मृदुल स्वरांचा सुमन सुगंध दरवळत ठेवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे कृतार्थ अभिवादन. 52-53 सालापासून ते थेट 80च्या दशकापर्यंत आपण एक जमाना गाजवला आणि केवळ हिंदी मराठीच नव्हे तर एकूण 13 भारतीय भाषांमध्ये विपुल गीतं गाऊन आपण संगीत क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली. कवीच्या शब्दांना चित्रमयता देणारी आपली स्वरप्रतिभा, गोड अलवार गळा, लयीतून थेट भिडणारी नादमयता, सहज सुंदर, नेमकं भक्तिभाव व संस्कार आणि मृदुल भावना जागवणारे आपले लाघवी गायन हा भारतीय भावसंगीताचा, विशेष करून मराठी भावगीतांचा, हिंदी आणि मराठी चित्रगीतांचा अक्षय अलंकार आहे. अशा आपण गायलेल्या अनेक गोड लोभस भावचित्रगीतांची सुमनमाळ रसिक मनांमध्ये पिढ्यानपिढ्या झुलत राहिली आहे. शब्द शब्द जुळवत हरिनामाचे गोडवे गाणारी, केतकीच्या बनी नाचणाऱ्या मोराचं गुपित सखयाला सहज सांगणारी, आईसारख्या दैवताची महती गाताना संस्कारित घराचं मधुर चित्र रेखाटणारी, प्रेम बोल बोलत कशी करू स्वागता असा बोलवणारा प्रश्न विचारणारी तुमच्या गीतांमधून भेटणारी नायिका आणि सौंदर्यानुभूती दोन्ही विलक्षणच. तुम्ही गायलेली अनेक हिंदी चित्रपट गीतं, गझला आठवणींच्या हिंदोळ्यावर भेटतात. अशा मखमली गीतांनी रसिकांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणाला उद्गार दिलेला आहे. अशा अनेक सदाबहार गीत, गझला आणि भक्तिरचनांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं असतानाच आपण पार्श्वगायन क्षेत्रापासून दूर गेलात आणि रसिक हळहळले. 1994 साली आपण पुनरागमन केलं आणि भक्तिभाव रचनांची सुमनमाळ पुन्हा एकदा रसिकांना अर्पण केली. तब्बल 13-14 वर्षाच्या अवकाशानंतरही आपल्या गळ्यातला सूर तसाच आरसपाणी आहे या जाणीवेने रसिक सुखावले. पण हा आनंद क्षणभंगूर ठरला आणि प्रसिद्धी माध्यमांपासून जाणीवपूर्वक दूर राहून स्वांतः सुखाय संगीताची आराधना करण्याचा आपण निर्णय घेतलात. आपल्या सांगीतिक वाटचालीचा पाया आपले वडील कैलासवासी शंकरराव हेमाडी यांनी घातला, तर आपले पती कैलासवासी नंदाजी कल्याणपूर हे एखाद्या आधारवडासारखे आपल्याला आपल्या सांगीतिक कारकिर्दीत साथ देत राहिले. एका हळव्या मनाच्या संवेदनशील कलावतीला त्यांनी आयुष्यभर जपलं. जीवनाला सर्वांगी स्पर्श करण्याचा सात्विक आनंद ही तुमची जीवनवृत्ती आहे. रंग, गंध आणि सूर यांचे वेड तुम्ही अगदी बालपणापासून जपलत. रंगरेषांशी खेळण्याचा छंद जपता जपता सुरांच्या मोहिनीने तुम्हाला गाण्याकडे वळवलं. चित्रकला, पुष्परचना कला, पाककला या तिन्ही कलांच्या छंदात तुम्ही गाण्या इतक्याच रंगून गेलात. आदरणीय सुमनताई, देशाविदेशातील अनेक समाजसेवी उपक्रमांमध्ये आपण नेहमीच सहभागी झालात.
आपल्या कार्यक्रमातून भरघोस निधी उभारून समाजकार्यात हातभार लावलात. राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक विधायक उपक्रमात आपण नेहमीच आघाडीवर राहून सामाजिक बांधिलकी जपलीत. देश विदेशात सांस्कृतिक राजदूताची भूमिका निभावलीत, तीही कोणताही गाजावाजा न करता. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत अनेक उच्च सन्मानांच्या आपण मानकरी ठरलात. सुखाची सावली आणि वावटळ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राज्य पुरस्कार, गुजराती, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमधील पार्श्वगायनासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे राज्य पुरस्कार, वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार आणि सहस्त्रकातील अजोड स्वर ठरलेल्या आदरणीय लता दिदींच्या नावे दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा हा मानाचा लता मंगेशकर पुरस्कार. 28 जानेवारी 2010 रोजी आपण 74व्या वर्षात पदार्पण केलं आणि तुमच्या अमृत महोत्सवाचे पडघम रसिक मनात निनादू लागले आहेत. जीवेत शरदा शतम अशी भावना व्यक्त करताना आपल्या अद्भुत सात्विक स्वरवैभवाला त्रिवार प्रणाम.